नमस्कार, मी दीपालीज डिलेक्टेबल डिशेस 3D मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, सध्या उन्हाळा सुरू आहे आणि म्हणून आपण खास उन्हाळा स्पेशल रेसिपीज बघत आहोत। या दिवसात बाजारात छान हिरव्यागार कैऱ्या दिसायला सुरुवात होते। कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात, जसे की कैरीचं पन्ह, कैरीची भाजी, कैरीचा तक्कू। तुम्ही कैरीपासून कुठले पदार्थ बनवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कैरीचं गारेगार सरबतही चवीला चांगलं लागतं आणि या दिवसात आपण जराही बाहेर पडलो की लगेच काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते। तर आता तुम्ही घरीच कैरीचं पौष्टिक आणि चटपटीत असं सरबत बनवू शकतात आणि बाहेर निघताना थर्मासमध्ये कॅरी करू शकतात। चला तर पटकन सुरुवात करूया आपल्या या आजच्या रेसिपीला, कैरीचं सरबत। कैरीचं सरबत बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराची कैरी स्वच्छ धुवून तिची साल काढून असे तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर पुदिना घेतला आहे, कोथिंबीर, एक मिरची, 2 मोठे चमचे साखर, चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ आणि 1 ग्लास थंड पाणी घेतलं आहे। त्यानंतर गार्निशिंगसाठी मीठ आणि यात चिमूटभर चटणी टाकून मिक्स करून घेतला आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेतला आहे। सर्वप्रथम मी ही घेतलेली कैरी एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते। त्यातच आपण पुदिना घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर आणि ही घेतलेली एक हिरवी मिरची। यात चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं काळं मीठ। आता हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत आणि यातच आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। आपण घेतलेलं साहित्य मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं आहे। आता याला आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सरबत हे गाळून घेतलं आहे। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी अर्धा ग्लास अजून थोडं पाणी घालते। अशा प्रकारे आपलं कैरीचं सरबत तयार आहे। याला आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊयात। त्याआधी थोडासा लिंबाचा रस आपण या ग्लासाच्या काठाला लावून घेऊ आणि हे जे मीठ आणि चटणीचं आपण करून घेतलेलं यात याला थोडंसं बुडवून घ्यायचं। आता मी हे सरबत एका ग्लासमध्ये सर्व करून घेते। यावरच एक छोटा पुदिन्याचं पान घालून घेऊया। अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं सरबत। अगदी झटपट तयार होतं हे कैरीचं सरबत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त चटपटीत आणि हेल्दी रेसिपीजसाठी दीपालीज डिलेक्टेबल डिशेस 3D ला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्ही माझी कुठलीही रेसिपी मिस करणार नाही। मला तर हे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। टेस्ट करून बघते। परफेक्ट, मस्त गोड, आंबट आणि हलकसं तिखट, खूपच छान झालं आहे आणि तुम्ही ट्राय करून बघा। लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत प्रत्येक डिश ही मास्टरपीस बनवूया। धन्यवाद।